म्हणून 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ ठिकठिकाणी याला विरोध होत असताना, जनतेचा विरोध असताना मला असं वाटतं विकास कोणत्याही कामाचा नाही. म्हणून या शक्तीपीठ साठी जो लढा तुम्ही उभारलेला आहे, आता 1 वाजता आम्ही स्थगन प्रस्ताव आमच्या सभागृहात मांडलेला आहे. तो मांडायची परवानगी मी ऑलरेडी आम्ही आमच्या बैठकीमध्ये आता घेतलेली आहे आणि निश्चित या लढ्याच्या मागे आम्ही खंबीरपणे सगळे ताकदीने उभा राहू एवढंच अभिवचन देतो. धन्यवाद. यानंतर मी आहिर साहेबांना विनंती करतो. आमचे सर्वांचे लाडके नेते सुजित राजू शेट्टी आपल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय दानवे साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते बंटी पाटील साहेब, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मुंबई गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा इथं आपण आणलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक रस्ते आहेत की जे कुणी मागितलेलेच नाही, कुणीही मागणी न करता सरकारने जाहीर केलेले स्वतःहून रस्ते. हा एक चमत्कार आहे महाराष्ट्रात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते जाहीर होत आहेत. लोकसभेच्या आधी या सरकारने 6 टेंडर रस्त्यांची काढली. त्यातला एक रस्ता अलिबाग वरून विरार पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा, म्हणजे वरनं जाणार रस्ता, जमीन ताब्यात नाही, घोषणा आहे 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च करायची सरकारने तयारी दाखवली आहे. 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला चाललंय. नांदेड पासून जालन्याला जाणारा रस्ता 10-10,500 कोटीचं टेंडर 16,000 कोटीला चाललंय. 1 किलोमीटरला सरकार 73 कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या एकाही नागरिक, शेतकरी राहू दे, एकाही सामान्य माणसाने या रस्त्यांची कधीही मागणी केली नाही. पण सरकार हे नवे नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेतंय हे तुम्हाला आम्हाला कळण्याला काय फार अवघड आहे असं नाही. हा एक मार्ग आहे पक्ष निधी उभा करण्याचा. मोठे मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातनं निधी उभा करायचा, तो निवडणुकीला वाटप करायचा. आता राजू शेट्टींच्या शिवाय दुसऱ्या कुणालाच माहित नाही की निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात. त्याचा अनुभव त्यांना चांगला आहे. आता दुसरा प्रॉब्लेम काय? दुसरा प्रॉब्लेम असा आहे की मध्ये एकदा आपल्या समृद्धी महामार्गाच्या साठी लोक आंदोलन करायला लागले. लोकांना जे कॉम्पेन्सेशन मिळतंय त्याच्या दुरुस्त्या झाल्यावर लोक गप्प बसली. समृद्धी महामार्ग झाला. रस्ते होण्यासाठी आमचा विरोध नाही, विकासासाठी आमची मागणी आहे, करा. पण ज्याची जमीन जाते तो जर भूमिहीन होत असेल आणि त्याला उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन राहत नसेल आणि त्याला मिळणारी परतफेड किंवा त्याचा मोबदला किरकोळ असेल, तर त्या घराला रस्त्यावर आणण्याचं पाप हे सरकार का करतंय आणि तो आग्रह काय आहे, हा खरा पहिला प्रश्न आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हे टोपीवर लिहिलेलं आपण जे आहे ना, याला शेवटपर्यंत जर जागणार असाल तर हे ठीक आहे.
निम्म्यानी तिकडं आणि निम्म्यानी इकडं केलं तर त्यापेक्षा भानगडीत पडू नका. जेवढं सरकार पैसे देतंय निगोशिएट करा. चाराचे 10-12 रुपये कसे मिळतील बघा आणि विषय सोडून द्या. पण सरकार तुम्हाला पैसे देणार आहे ना. तेवढ्या पैशामध्ये बँक बॅलन्स ठेवून दुसरी जमीन तुम्हाला खरेदी करता येईल. नक्की का बघा. नाही तर तुम्ही काय, आम्ही मागच्या विधानसभेत आणि लोकसभेत भाषण करून करून दमलो. हा, हे असं बोला तुम्ही इथं आणि नंतर तुम्हीच तिकडं असायचं. हे सगळ्यात प्रॉब्लेम मोठा अलीकडे हाय. हो ठीक आहे. तर त्याच्यात मला माहिती आहे किती मिळतं म्हणून तर आलो मी इथं. विचारतोय त्यासाठी. हा प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम असा होतो की वेगवेगळ्या लोकांना वेगळी आमिष दाखवायला लागली जातात. हळूहळू आंदोलन शांत होतं. लोक जमिनी देतात. कुणी रस्त्यावर येत नाही, काय नाही आणि विषय क्लोज होतो. रस्ता होऊन जातो. म्हणून निर्धाराने आलाय तर तो निर्धार कायम टिकला पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर ठामपणाने त्याला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.